नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या 4 ऑगस्टला म्हणजे उद्या श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानला जातो. हा महिना महादेवाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये शिवतत्व जास्त प्रमाणात पृथ्वीवर सक्रिय असते, म्हणून महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण या दिवशी काही महत्त्वाचे, अत्यंत साधे, सोपे आणि प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, पण 21 तिळांचा अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्ही नक्की करा. पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील, घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमची इच्छापूर्ती होईल. तुमचे कोणतेही अडलेले कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये पैशांची भरभराट होणार आहे. त्यामुळे अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी असा घरीच असलेल्या 21 तांदूळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात, म्हणून आपण या महिन्यात भगवान शिवशंकराची जास्तीत जास्त सेवा आणि पूजा आवर्जून करावी. मंत्रजप देखील आवर्जून करावे. तर उद्या श्री शिवलीलामृताचा 11वा अध्याय आवर्जून पठण करावा. मला हा अध्याय हवा असेल ओवीसह व्यवस्थितपणे मी सांगितलेला आहे, तर मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. त्याचबरोबर लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तर तुम्ही अवश्य त्या लिंकला भेट द्या आणि ओवीसह शिवलीलामृताचा 11वा अध्याय आवर्जून ऐका, श्रवण करा आणि तुम्ही त्यासोबत म्हणूही शकता. तर पूजेनंतर आवर्जून हा अध्याय ऐका, यामुळे तुम्हाला रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते. अत्यंत महत्त्वाचा हा अध्याय आहे. तुम्हाला दररोज याचे पठण आणि श्रवण करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही फक्त सोमवारी तरी हा अध्याय नक्कीच पूजेनंतर तुम्ही श्रवण करा आणि पठण देखील करा. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्ही नक्की शिवलीलामृताचा 11वा अध्याय बघा. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सेवा करून या श्रावण सोमवारी महादेवांची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. या श्रावण महिन्यातील सोमवारी प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचे धान्य शिवलिंगावर शिवमूठ म्हणून अर्पण केले जाते. जेव्हा आपण हे शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करतो, त्यामुळे आपल्याला एक प्रकारचे दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. उद्या 4 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे आणि या दिवशीची शिवमूठ ही तीळ असणार आहेत. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की तीळ कोणते अर्पण करावे, पांढरे तीळ अर्पण करावेत की काळे तीळ अर्पण करावेत. काळे तीळ हे जे असतात ते पितृदोष दूर करण्यासाठी वापरले जातात. काळे तीळ आपण त्यासाठीच शिवलिंगावर अर्पण करत असतो, परंतु शिवमूठ वाहते वेळेस तुम्हाला पांढरे तिळाची शिवमूठ व्हायची आहे. तुम्हाला मी हा जो 21 तिळांचा उपाय सांगणार आहे, तो उपाय केल्याने तुमची सर्व अडलेली कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. तुमच्यावर काही कर्ज असेल, तुम्ही घर, गाडी काही जरी घेतलेलं असेल, जमीन, त्याचे कर्ज असेल, तर ते कर्ज देखील लवकरात लवकर फिटायला मदत होईल. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आहे, अतिशय सात्विक उपाय आहे. प्रत्येकानेच हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायलाच हवा. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, परंतु महादेवाची उपासना ही प्रदोष काळात केली जाते. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतरची जी वेळ असते ती प्रदोष काळाची वेळ असते आणि या वेळेमध्ये जर तुम्ही उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो आणि त्याचे शीघ्र फळ प्राप्त होते. परंतु तुम्हाला सायंकाळी हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही सकाळी किंवा दुपारी दिवसभरात कधीही करू शकता. खूप कष्ट आणि मेहनत करून तुम्हाला त्याचे हवे तेवढे फळ मिळत नसेल आणि तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी जाणवत असतील. खूप वेळा आपण प्रामाणिकपणे कष्ट करून देखील आपल्याला हवा तेवढा पैसा मिळत नाही. त्यामुळे कधीकधी इतर लोकांकडून उसने घेण्याची वेळ येते किंवा आपण कर्ज देखील घेत असतो. कर्ज फेडण्यासाठी हवे तेवढे पैसे मिळत नाहीत, योग्य मार्गही मिळत नाही. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्याचे निवारण करण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असतातच. आपल्या मुलांविषयी, आपल्या घराविषयी काही ना काहीतरी इच्छा आपल्या मनामध्ये असतेच.
तर ती इच्छा खूप दिवसापासून अपूर्णच आहे, पूर्ण होत नाही. तर तशा खूप दिवसाच्या कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे. आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, परंतु इच्छा पूर्ण होत नाही. तर प्रयत्नाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हा उपाय करणे खूप गरजेचे आहे. हा उपाय केल्याने आपली अडलेली कामे मार्गी लागतात. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही शिवलिंगावर करायचा आहे. तर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तिथे करा. शिवलिंग घरी नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी उत्तम ठरेल. कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती श्रद्धेने येत असतो. तिथे सतत नामजप होत असतात आणि सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. वातावरण खूप पवित्र असते. म्हणून अशा पवित्र वातावरणामध्ये हा उपाय केला तर त्याचे दुप्पट पटीने फळ मिळायला सुरुवात होते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय मंदिरात जाऊन करा. शक्य नसेल तर तुम्ही घरीच शिवलिंगावर हा उपाय करू शकता. घरातील वातावरण त्यावेळेला अत्यंत पवित्र असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. तुमच्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि शिवलिंग असेल तर त्याची पूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगाला दुधाने अभिषेक करायचा आहे व त्यानंतर तुम्ही त्यावर बेलपत्र, फुले वाहून विधिवत पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. खराब झालेले तीळ अजिबात घेऊ नका. स्वच्छ पांढरे तीळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. हे 21 तीळ उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला मी इथे स्क्रीनवर देत आहे. तर तुम्हाला या मंत्राचे 16 वेळेस पठण करायचे आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही जे 21 तीळ घेतलेले आहेत ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. आता हा उपाय जर तुम्ही घरी केलेला असेल तर हे 21 तीळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि जर मंदिरामध्ये हा उपाय केला असेल तर ते तीळ निर्माल्यामध्येच टाकली जातात. तर अशा पद्धतीने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आवर्जून करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मूठभर तीळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. तुम्ही या दिवशी शिवमूठ म्हणून तीळ अर्पण करणार असाल तरीही अजून एकदा मूठभर तीळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. हे तीळ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मूठभर पांढरे तीळ हातामध्ये घ्या. त्यानंतर 16 वेळा शिवगायत्री मंत्राचे पठण करायचे आहे. शिवगायत्री मंत्र हा घरातील आजारपण, दरिद्रता, कर्णीबाधा, ग्रहदोष, वास्तुदोष सर्व काही दूर करतो. 16 वेळा या मंत्राचे पठण करायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे पांढरे तीळ आपण घेतलेले आहेत तेवढे तीळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, घरातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा एक उपाय देखील तुम्ही आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा मंदिरात जाऊन केला तरीही चालेल. हे 2 उपाय आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी आवर्जून करायचे आहेत. वर्षातून एकदाच केले जाणारे हे उपाय आहेत तर हे नक्की करा. तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात. जेव्हा आपण तिळासंबंधित असे काही उपाय करू तर आपले सर्व दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. शिवमूठ तर आपल्याला अर्पण करायची आहे, पण त्यासोबतच हे 2 अत्यंत प्रभावी उपाय देखील आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. स्त्री आणि पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात. घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.